मॅम, दिवाळी हॅपी तर सगळ्यांसाठीच असती, बट असा एक जो मुमेंट तुम्हाला सेलिब्रेट करायला खूप जास्त आवडेल आणि त्याच्याने तुमची दिवाळी खरंच हॅपी होईल, असा एक मुमेंट तुम्ही शेअर करा आमच्यासोबत. राईट. दिवाळीचा 2 गोष्टी मला खूप जास्त आवडतात, ज्याच्यासाठी मी दिवाळीचा खूप जास्त वेट करते प्रत्येक वर्षी. एक आहे फराळ, ज्याच्यामध्ये मला जे चिवडा, चकली, लाडू असतात, करंजी असतात, अनारसे असतात, त्याची सवय मला माझी आजीने लावलेली आहे. तर त्याच्यासाठी आय एम डेस्परेटली वेटिंग फॉर दिवाळी. एंड सेकंड इज द लॅम्प्स, द दिया. जिस तरीके से घरों को सजाया जाता है, जिस तरीके से घरों को सुंदर बनाया जाता है, लैम्प, रोशनी, लाइट की वजह से, दैट्स क्लियर इंडिकेशन की प्रत्येक दिवाळी आपल्याला एक मेसेज तर नक्की देते की आयुष्यात ना कुठे किती अंधार असला तरी एक दिया सफिशियंट असतो, एक पॉझिटिव्ह थॉट सफिशियंट असतो पूर्ण ड्रास्टिक चेंज आयुष्यात आणण्यासाठी. सर, तुम्हाला असा कोणता मुवमेंट आहे जो की दिवाळीमध्ये सेलिब्रेट करायला आवडेल, अदर दॅन फटाकेच? फटाके बरं झालं, फटाके तर मला आवडतच नाही ऍक्च्युली. मला आठवत नाही मी कधी फटाके वाजवलेत लहानपणी, म्हणजे करायचं पण नंतर. तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे फराळ, खायचं पण, आणि मी समटाइम्स आईला मदतही करतो. तर कालच ते चकली बनवताना आईला गोल ते बनवताना मी केलं ते स्वतः. आईने तळले आणि मी बनवून दिले तिला, छान बनले ते. आणि दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे सुट्ट्या लागणार, 4-5 दिवस सुट्ट्या असतील ना, ते खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आठवत नाही की खूप सकाळी कधी झोपायला भेटतंय, ते मला माहिती आहे 4 दिवस मस्त सकाळी झोपायला भेटणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत दिवाळीमुळे भेटणार आहेत आपल्याला. दिवाळी सेलिब्रेशन मध्ये अशी कुठली गोष्ट आहे जी की तुम्हाला करण्यासाठी खूप खूप जास्त तुम्ही एक्साइटमेंट असते आणि तुम्हाला असं वाटतं की हा, दिवाळी खूप लवकर आली पाहिजे ती दिवाळी, आणि ती गोष्ट तुम्ही करण्यासाठी खूप उत्सुकता असतात, ज्याचे की तुम्हाला हॅपीनेस भेटणार आहे ह्या दिवाळीमध्ये? टू बी प्रिसाइज, आईची हेल्प करायला. वन ऑफ द बेस्ट थिंग्स आय एव्हर डू इज हेल्प माय मदर व्हेन इट कम्स टू दिवाळी. सेकंड, मीट सम ओल्ड फ्रेंड्स जे एकदम कुठेतरी जगाच्या कानाकोपऱ्यात राहतात, त्यांना भेट. अँड ॲट द सेम टाइम मला गोड खायला फार आवडतं. सो ॲज यू ऑल नो, आय हॅव अ स्वीट टूथ. तर कुठेतरी eating sweets, not being on diet is the moment I cherish for Diwali. And at the same time, I feel that this festival is not just anybody's festival, it is the festival of entire nation. It brings us together in a unity and celebrate it. तो इससे फर्क नहीं पड़ता कि दिवाली किसकी है, दिवाली सबकी है. So it gives that kind of vibe. तो वो जो रोड पे आप जा रहे हो सुबह सुबह, आपको झेंडूची फुलं दिसतात, संध्याकाळी जाताना तुम्हाला फटाके फोडायला लहान लहान मुलं दिसतात, कुठेतरी तुम्हाला तो एक वाईब दिसतो रोडवर, एकदम एथनिक वेअर दिसतो सगळ्यांचा. खूप फरक नाही पडता कोण क्या है, but that smile, that vibe is what I look for in every festival, especially in Diwali. So I wish and I pray that this makes us as a country together always. This is like a Fevicol which sticks us together. So I wish each and everyone out there happy Diwali to you and your family. हां, पुरंदर सर, तुम्हाला दिवाळीमध्ये सगळ्यात जास्त काय आवडतं? मी तर वर्षभर एकाच गोष्टीची वाट बघतो, जे म्हणजे माझ्या बहिणी दिवाळीला येतात. ते त्यांचं सगळ्यांचं लग्न झालेलं असते. आधी काय असायचं, 4-5 वर्ष आधी सगळ्यासोबत असायचो, तर दिवाळीची एक वेगळीच वाईब असायची. बट आता रिसेंटमध्ये सगळ्यांनी झालं, मग त्यांना मुलं वगैरे झाले, तर मग त्यांच्यासोबत खेळायला वगैरे खूप आवडतं. ते वर्षातून कसं आहे, काही लग्न वगैरे असलं तर तेव्हा भेटत नाही, तर मोस्टली एक फिक्स म्हणजे कोणता तरी सण म्हणजे दिवाळी असतं. तर त्या टाईमला दिवाळीमध्ये ते येतात, भेटतात. तेच सगळ्यात चांगली माझ्यासाठी वाईब आहे आणि त्याची मी वाट पण बघतो. आणि बाकी तर ठीक आहेच, फटाके वगैरे एन्जॉय करणार, म्हणजे दिवाळीचा एक सण असतोच खूप भारी. तुम्हाला काय वाटतं? मला ना दिवाळी का आवडते, कारण की मी माझ्या पाचशे आणि मी पुष्प दिवाळी फटाके फोडणं, त्यांच्यासोबत प्रत्येक गोष्ट आम्ही घर साफसफाईपासून अगोदर केलेली असते, बाकीचे पण जे बाकीचे उरलेले काम असतात ते आम्ही सोबत करतो. त्यांचा जो आनंद असतो त्याच्यातून पण मी होतो. आणि त्यांच्याकडून एक शिकण्यासारखं असतं किंवा थोडंफार, की ते प्रत्येक गोष्टीत आनंद शोधतात. म्हणजे मला वाटतं की बाबा या दिवाळीत तुम्ही फटाके तर फोडाच, पण प्रत्येक मुवमेंटला एन्जॉय पण करत त्या क्षणाचा आनंद पण घ्या. आणि विश ऑल द, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. सर, तुम्हाला काय वाटतं? दिवाळीमध्ये आम्ही जितके पण मित्र आहोत गावचे, ते सगळे बाहेर जातात पहिल्यांदा, आणि दिवाळीमध्ये ते सगळे वापस येतात. त्यामुळे आम्ही सोबत टाइम स्पेंड करतो. त्यासोबत घरच्यांसोबतचा तो मुवमेंट भेटतो दिवाळीमध्ये, तो लई अप्रतिम असतो.
तो मुवमेंट आपण कोणत्या पण सोन्यासोबत तोलू शकत नाही, इतका भारी असतो. यामुळे मला दिवाळी खूप जास्त आवडते. ओम सर, अशी कुठली गोष्ट आहे की ज्याच्याने तुम्हाला ती हॅपीनेसमध्ये ट्रान्सफर होणार आहे, असा एक तुमचा क्षण सांगा की हा, ही गोष्ट केल्याने माझी दिवाळी हॅपीनेसमध्ये कन्वर्ट होणार आहे. यावेळेसची दिवाळी आणि बाकीच्या दिवाळीमध्ये भरपूर वेळेस साम्य नाही आहे पुढं. दरवर्षीची दिवाळीत आम्ही सगळे मित्र वगैरे भेटायचो आणि खूप जास्त मजा मस्ती करायचो. म्हणजे आमची जी लहानपणीची माझे मित्र आहेत, तर आम्ही 21-22 जण, 27 जण टोटल. तर 27 जण आम्ही 25, 24, 21-22 नेहमी भेटतो. पण या वर्षी दिवाळीला तेच मित्र मिळून जे आम्ही मजा मस्ती करायचो, फटाके तर फोडले कधीच नाही आम्ही, पण मित्रांच्या घरी वगैरे येतो. तर यावेळेस आम्ही वेगळा इनिशिएटिव्ह लॉन्च करणार आहे. इनिशिएटिव्ह म्हणजे की जो यावेळेस दुष्काळात पडलेला आहे महाराष्ट्र, त्याच्यामुळे भरपूर शेतकऱ्यांच्या घरी यावेळेस दिवाळी खूप कमी ह्याच्यात साजरी होणार आहे, म्हणजे न सारखेच. तर यावेळेस आम्ही सगळेजण असे 1000 शेतकऱ्यांच्या घरी फराळाचं वगैरे पुरवणार आहे. तर हा आमचा यावेळेसच्या दिवाळीचा हा उत्सव म्हणून आम्ही आज साजरा करणार आहे. अजिंक्य सर, तुमच्यासाठी एक छोटासा क्वेश्चन आहे दिवाळी रिलेटेड, की अशी कोणता क्षण आहे जो की तुम्हाला करायला खूप जास्त आवडतो आणि तो तुम्ही नेहमी दिवाळीत तो करण्यासाठी खूप उत्सुकता असता तुमची? दिवाळीला ऍक्च्युअली मला फटाके फोडायला खूप आवडतं, पण आता जेव्हापासून मी इकडे संभाजीनगरला राहतो तेव्हापासून आता फटाके थोडे अवॉइड करतो. आणि मला असं वाटतं की दिवाळीला फटाका फोडल्यापेक्षा, एक फटाका फोडल्यापेक्षा तुम्ही एक झाड लावा, ते बेटर होऊन जाईल. कारण आपल्याला निसर्गाच्या हिशोबाने थोडंसं हे करायला पाहिजे. तर एक फटाका कमी फोडल्यापेक्षा एक झाड तरी लावा तुम्ही, असं माझी इच्छा आहे आणि मी दरवर्षी करतो, यावर्षी पण ते करणार आहे. दीपक सर, दिवाळी सेलिब्रेशनमध्ये असा कोणता क्षण असतो ज्याची की तुम्ही खूप जास्त वाट बघता आणि त्या क्षणाला तुम्ही एन्जॉय केल्यानंतर तुमच्या दिवाळीमध्ये हॅपीनेस येणार आहे, असा एक क्षण तुमचा शेअर करा स्टुडंट सोबत? तर असं दिवाळी वर्षातून एक देतो सर, आणि आता अभ्यासामुळे आणि कामामुळे कंटिन्यू बाहेरच असतो. तर दिवाळी मला याच्यासाठी आवडते कारण सगळी फॅमिली माझी ह्या टायमाला एकत्र येते. माझी बहिणी बाहेर गावी असतात, त्या सगळे येतात, बहिणीचे लेकरं येतात. त्याच्यामुळं तो जो क्षण आहे त्यांच्यासोबत वर्षभर कधीच शेअर करता येत नाही. तर हाच एक टाइम आहे की त्यांच्यासोबत हा माझा टाइम स्पेंड करू शकतो, ज्याच्यामुळे की जरी नंतर भेट जरी नाही झाली तरी याच्या आठवणी कायम माझ्यासोबत कंटिन्यू राहतात. इसाक सर, तुम्हाला काय वाटतं या दिवाळीच्या हॅपीनेसबद्दल तुम्ही काय शेअर करू? ह्या क्षणामुळे तुम्हाला तुमच्या दिवाळीमध्ये हॅपीनेस येणार आहे, असा एक क्षण शेअर करा. दिवाळी या क्षणामध्ये आपण आता बघतोय की आपण खूप दिवसापासून बाहेर शिकतोय, वेगवेगळ्या शहरामध्ये राहतो. या क्षणाला सगळे मित्र, सगळी फॅमिली एकत्र येतो आणि जे आपले 4-5 दिवस आहेत ते एकदम आनंदानं आणि एकदम सुखानं टाकतो, हेच मला असं म्हणायचं. स्वामी सर, तुम्हाला काय वाटतं या दिवाळीच्या क्षणामध्ये तुम्ही असं कोणता क्षण आहे जो की विद्यार्थ्यांसोबत शेअर करशाल की त्या क्षणामुळे तुमच्या दिवाळीमध्ये हॅपीनेस येणार? दिवाळी या क्षणामध्ये, दिवाळी या सणाला मी माझ्या फॅमिलीसोबत तसेच माझे जुने मित्रमैत्रिणीसोबत एन्जॉय करायला, रात्री दिवे लावायला, फटाके उडायला मजा येते. संदीप सर, दिवाळीमधला असा एक बेस्ट क्षण ज्याच्याने की तुमची दिवाळीमध्ये हॅपीनेस येणार आहे, असा स्टुडंट सोबत तुम्ही शेअर करा. दिवाळीमध्ये सर्वात प्रथम फराळ खायला खूप आवडतो. प्लस जी मुलं जे बिचारे बाहेर जाऊन येतात शिकायला, त्यांच्यासाठी दिवाळी म्हणलं तर घरी जाऊन फराळ वगैरे करणं हे सगळं खूप चांगलं गिफ्ट आहे. प्लस फॅमिलीसोबत गेट टुगेदर करणं ही बेस्ट आहे. मोहिनी मॅडम, तुम्ही तुमचा एक क्षण असा शेअर करा स्टुडंट सोबत की ज्याच्याने तुमच्या या दिवाळीमध्ये हॅपीनेस येणार आहे. फर्स्टली या दिवाळीला मी SSA फॅमिलीमध्ये ॲड झाले. हा माझ्यासाठी खूप छान क्षण आहे. त्यामुळे या दिवाळीला घरी जाऊन आणखी स्पेशल वाटणार आहे सगळ्यांना सांगताना की मी SSA फॅमिलीमध्ये आहे आणि फॅमिलीसोबत गेट टुगेदर करायला खूप आवडते. आणि या निमित्ताने सगळे एकत्र येतात आणि डेकोरेशन बाकी सगळ्या गोष्टी सोबत करतात. त्या गोष्टीमुळे माझी ही दिवाळी खूप छान जाणार आहे आणि हा क्षण खूप स्पेशल बनवते माझ्या दिवाळीला. फर्स्ट ऑफ ऑल मी पहिल्यांदाच दिवाळीची घरी जाणार आहे खूप दिवसानंतर आणि मी पहिल्यांदाच SSA फॅमिलीचा पार्ट आहे. तर त्याची खुशी मला खूप जास्त आहे. मी घरी जाऊन सगळ्यांना ते सांगणार इथे ते काय काय झालं, आम्ही कसं एन्जॉय केलं, आम्ही इनॉग्रेशन कसं केलं SSAचं आणि सगळ्यांनी सोबत कसं सेलिब्रेट केलं. आणि घरी गेल्यानंतर ऑब्व्हियसली आईच्या हातच्या जेवणाची आठवण येणार आहे. तर खूप छान एन्जॉय करेल आईच्या हातचं फूड स्पेशली. ऋषी सर, तुम्हाला ह्या दिवाळीबद्दल एक तुमचा असा क्षण शेअर करायचा आहे की जो क्षण सेलिब्रेट केल्याने
तुमच्या आयुष्यामध्ये हॅपीनेस किंवा तुमच्या आयुष्यामध्ये म्हणण्यापेक्षा ह्या दिवाळी फेस्टिवलमध्ये तो हॅपीनेस क्रिएट करणारे असा एक क्षण तुम्ही विद्यार्थ्यांसोबत शेअर करा. ओके. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किंवा लग्नानंतरची पहिली दिवाळी, त्यामुळे तिथं स्पेशल असणारच आहे माझ्या वाईफसाठी आणि माझ्यासाठी. दुसरी गोष्ट म्हणजे इथं सगळ्यांना जे आपण दिवाळीमध्ये काय सेलिब्रेट करायला सांगतो तर ते असतं म्हणजे सगळ्यांचं रियुनियन झाल्यासारखं होतं. जसं मी माझा भाचा आणि भाची यांच्याबरोबर माझं रियुनियन किंवा नातेवाईक असतील. आणि अजून एक तिसरी गोष्ट म्हणजे ते खायला खूप चांगलं भेटतं आहे. भरपूर दिवसानंतर जे आहेत ना आपले सगळे भरपूर सारे आयटम्स असतात आणि ते खायला आपल्याला खूप आवडतं. तर हीच गोष्ट एक सगळ्यात चांगली अशी म्हणून मला वाटलं आणि सगळ्यांनी या गोष्टीचा एन्जॉय करावा अशी माझी इच्छा. अनिल सर, एक अशी छोटीशी गोष्ट, अशी छोटासा हॅपीनेस जो की ह्या दिवाळीमध्ये तुम्ही किंवा ती गोष्ट केल्यानंतर तुमची दिवाळी हॅपीनेस होणार आहे, असा तुम्ही क्षण हा विद्यार्थ्यांसोबत शेअर करा. मी तर माझ्या लहानपणी मामाच्या गावी जायचो. मामाच्या गावी गेल्यानंतर मला एक थोडंसं मोटिवेशन प्रॉपर भेटायचं, कारण की जुने मित्र वगैरे सर्व भेटायचे. आणि मामाच्या गावाचं वातावरण असं होतं की डोंगराळ भाग असायचा, त्यामुळे तिथलं एन्व्हायरमेंट खूप भारी असायचं आणि मजा यायची दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये. त्याची खूप मोटिवेशन राहायचं. तुम्ही पण बघा तुमच्या हिशोबाने, जर तुम्हाला मामाच्या गावी जर जायचं असेल किंवा अजून काही एखादं फेवरेट प्लेस तिथे एकदा व्हिजिट करा, जेणेकरून तुम्हाला दिवाळी तर आनंदाची जाईलच, प्लस पुढचं मोटिवेशन इयरचं पण तुम्हाला भेटेल. मला दिवाळीला रांगोळी काढायला आवडतं, शॉपिंग करायला आवडतं आणि फराळ करायला पण आवडतं. मम्मीच्या हातचं फराळ खायला पण खूप छान वाटतं. टीम SSA कडनं तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. फटाके वगैरे थोडे जपून फोडा, रादर फोडूच नका, ठीक आहे. फटाके बिलकुल नका फोडू. फटाक्याच्या ऐवजी दिवे वगैरे लावा, होईल तेवढे लाईट्स लावा. SSAच्या टीम तर्फे दिवाळीच्या आपल्या सगळ्यांना, फॅमिलीला आमच्या सगळ्यांतर्फे खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी.